जे शरीर दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार आहे, दुर्गंधीचं थार आहे, शरीर खाली पडलेले प्रेत, त्याच्यामध्ये श्वास आहे नाही आहेत, माझ्या श्वास आहे एवढाच फरक नाही. आणि एवढे प्रयत्न जर तू भगवंता करता केले असते तर कदाचित तुला देव भेटला असता. स्वतःचा जीव धोक्यात घालून तू इथं आलास. माणूस खरंच जीव धोक्यात घालून भगवंताची भक्ती करतो का? एवढे प्रयत्न जर तू परमात्म्याकरता केले असते तुला परमात्मा भेटला असता. हे शब्द ऐकल्याबरोबर तुला वैराग्य निर्माण झालं. कोणाला कोणाच्या शब्दापासून वैराग्य निर्माण सांगता येत नाही. त्याने तत्क्षणी घराचा त्याग केला. भगवान परमात्मा सांगतात, जर अनन्य भावाने तो आता मला शरण आला ना, तो दुराचारी असू द्या, या लागी दुष्कृते जरी झाला तरी अनुताप तीर्थे न्हाला, न्हावोनी मजा तू आला सर्वस्वीसी. एखादा मनुष्य महापुरात वाहत आहे पण हाताला एक फांदी लागली, योगायोग झाडाची फांदी लागली, पूर ओसरला, आता त्याचे बुडले पण वाया गेले, आता तो कायमचाच झालेला. तसा एखादा मनुष्य कुमार्गामध्ये, वाईट मार्गामध्ये, वाईट संगतीमध्ये जरी बुडला पण सत्संग रूपे फांदी जर हाताला आली आणि त्याने जर ते कुकर्म सोडून दिले आणि भक्तीच्या मार्गाला लागला, भगवान सांगतात भगवंताची शरणागती पत्करली, आता त्याचे बुडले पण वाया गेले. आता बुडला होता परंतु वाचला. म्हणून जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्याने सुधारणा करण्याचा अवश्य प्रयत्न करा. जे कर्म केले, जे घडले त्याचा पश्चाताप करण्यापेक्षा घडलेल्या घटनेची पुनरुक्ती होऊ नये आणि म्हणून सावध भावाने भगवंताची भक्ती करा. आणि म्हणून महाराज सांगतात, आता मज ऐसे करे तुझे पाय चित्ती धरे, दुर्बुद्धी सोडून दे. तुझ्या कृपेने दुर्बुद्धी जरी गेली तर तुझे पाय चित्तात धारण करण्याची आणि अशा प्रकारची क्षमता माझ्यात दे. आणि चित्तात पाय धारण करणे म्हणजे काय? चित्त कोणाचा एखादा अवयव आहे का? तिथं चित्तात पाय धारण करणे याचा अर्थ चित्तात भगवंताचं ध्यान करणे असा होतो. कारण पाय शब्दाचा अर्थ काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर बळीला विचारा. बळीला पायाचा चांगला अनुभव आहे. पहिल्या पावलामध्ये पाताळ मृतलोक संपवला, दुसऱ्या पावलात स्वर्ग संपवला, तिसरा पाऊल जेव्हा बळीच्या डोक्यावर ठेवला, तुका म्हणे बळी जीवना पायात आणि बळीला पाताळात घातलंय. याचा अर्थ पाय शब्दाचा अर्थ स्वरूप असा होतो. कारण पाय जसा व्यापक बनवला भगवंतानी, परमात्म्याचं स्वरूप व्यापक आहे. अशा असणाऱ्या परमात्म्याच्या स्वरूपाचं ध्यान, आता मज ऐसे करे तुझे पाय चित्ती धरी, असा तुझ्या स्वरूपाचं ध्यान मला घडावं. तर मनुष्य जसं चिंतन करतो तसा तो बनतो. आणि जगाचं चिंतन किती करा, जग धोका देणार आहे. धोक्याशिवाय जगात दुसरं देण्याकरता काहीच नाही. धनानी भूम धनानी भूम, धन जमिनीवरच राहील, गायी गोठ्यात राहतील, पत्नी भार्या ग्रहद्वारी, जन स्मशाने, मित्र स्मशानात येतील आणि काळी लावून निघून जातील. देह सुद्धा देहश्चतायां परलोक मार्गी कर्मानुगो गच्छति जीवैकाः. आपण केलेले कर्मच शिल्लक राहणार आहेत. म्हणून संसार हा धोकेबाज आहे. कोणत्या क्षणाला धोका होईल सांगता येत नाही.
म्हणून संत सावध करतात. कबीर महाराज वर्णन करतात, कहाँ से आया कहाँ जाना है, ये सुध राखो मन मोह, एक ही नमो सब ही जाए, अंधेरा पड़ेगा तो नमो राम भजो तुम, राम भजो तुम, राम भजो तुम, भव जल पार करे, भव जल पार राम भजो, राम भजो, राम भजो, राम भजो, भव जल पार करे, कहाँ से आया कहाँ जाना है, कहाँ से आया कहाँ जाना है, ये सुध राखो मन मोह, ये सुध राखो मन मोह, एक अखिल वो सही जाए, एक अखिल वो सही जाए, अंधेरा पड़ेगा अंधेरा पड़ेगा नमो, राम भजो राम भजो, राम भजो, राम भजो, भव जल पार करे, भव जल पार, राम भजो, राम भजो, राम भजो, मग कशाचा अहंकार करतो, मेरा मेरा कर कर क्या